हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांनाच माहिती आहे वटपौर्णिमा आली, त्याच्यामुळे म्हटलं काही ज्वेलरी तुमच्यासाठी सजेस्ट करावी. म्हणून हा आपला ज्वेलरी शॉपिंग हॉल असणार आहे. आणि पाठीमागच्या रेडीमेड ब्लाऊजच्या शॉपिंग हॉलला इतकं जास्त प्रतिसाद आणि प्रेम दिलं तुम्ही सगळ्यांनी, त्यासाठी खूप खूप थँक्यू. सगळ्यात पहिलं तर मी आता अंघोळ करून तयार होऊन आले, मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून. तर माझी केस बघा, तुम्ही हा माझा मधला भांग बघा आणि माझ्या आधीचे व्हिडिओ बघा जुने. हा माझा भांग आहे ना, इतका असा पसरला होता, अक्षरशः पसरलेला, काहीच म्हणजे मला मधलं भांग पाडायचं मी सोडूनच दिलं होतं थोडक्यात. कारण मला म्हणजे खूप कमेंट पण यायच्या की नाही चांगलं दिसत, पसरलाय. आणि आता बघा, आणि आता माझी केस बघा. म्हणजे मी आत्ताच अंघोळ करून, मी रोज काय विचारत नाही अंघोळ केल्या केल्या, कारण काम असतं तर मी तशीच बसते. पण आज अंघोळ केली आणि विचारून आले. तर आता मी बांधते पहिल्यांदा. पहिले आता मी केस माझी बांधणार आहे, कारण एवढी जास्त पसीना येतोय ना, गरमी आहे इकडे सुद्धा. वारं आहे, वारं इतकं सुटतंय की प्रचंड. माझा माईक जर नाही लावला तर माझी गळत पण नाही, कसं मी तुम्हाला दाखवते. एक पण नाही. अगदीच विचारली नसली ना तर मग एखादा दुसरा, नाही तर नाहीच आता. पहिलं मी टांगते वरती आणि आता मी कंटिन्यू वर बांधते. हा एक आहे, म्हणजे मी बिलकुलच खाली नाही केस सोडत माझी. लय दिवसातनं मी आज ना मधनं भाग पाडलाय. घाम येतोय इतका जास्त. तर मस्त हेअर केअर करा, छान होते. चला पटापट आपण आपली शॉपिंग ओपन करून घेऊया. अजून एक पण पार्सल उघडलेलं नाहीये, एक पण, सगळे तसेच्या तसे आहेत. कारण वेळच भेटत नाही. पहिलं तर पार्सल आलं ना, मी आधी उघडून बघायचे आत काय आहे, त्यात काय आहे. पण आता नाही एवढं बघता वेळ येत नाही. सगळ्यात पहिला आपल्या हाती लागलाय मोत्यांचा सेट. आणि मिशोला ज्वेलरी जरी स्वस्त असली ना, तर त्याचं पॅकिंग पण खूप भारी केलेलं राहतं बरं का. आणि सगळ्यात स्वस्त आहे, तुम्ही कुठं पण जा, इतकी महाग राहतात ना ज्वेलरीचे सेट आजकाल, म्हणजे त्याला अगदीच एवढे जास्त रेट असतात. माहिती चालू आहे ना. चला. मला काहीतरी घ्यावं लागेल दगड वगैरे, कारण हे एवढं सगळं माझ्या हातात असं नाही बसणार. तर आपण एक एक बघूया. पहिल्यांदा मी लॉंग जे आहे ना नेकलेस, लॉंग वाल काय म्हणतात त्याला काय माहित नाही, छोटे वाटते ठुशे. आणि हे ना मोती पांढरे मोती नाहीयेत, जे पांढरे असतात ना तसे नाही. हे ना गोल्डनचे मोती आहेत. तुम्ही याच्या जागी पांढऱ्या मोत्यांचा सेट पण सिलेक्ट करू शकता. पण मी असा गोल्डनचा, मला इतके छान दिसतात ना मोत्यांचे, म्हणजे मी मागच्या वटपौर्णिमेला सुद्धा ना मोत्यांचा सेट ट्राय वेअर केला होता, इतका भारी. पण तो माझा व्हाईट आहे, मग म्हणजे व्हाईट होता तो, आता नाही माझ्याकडे, मी देऊन टाकला. हे बघा, इतकी सुंदर दिसते ना ही ज्वेलरी, म्हणजे काही शब्दच नाही, इतकी भारी दिसते. आणि मेन गोष्ट मी हे घेतले कारण मला त्याच्यावरती मॅचिंग बुगड्या मिळाल्या होत्या. इतक्या आवडतात ना मला ह्या बुगड्या, म्हणजे प्रचंड. माझ्या दिराच्या लग्नामध्ये फर्स्ट टाइम ट्राय केल्या होत्या. मला एवढं आवडतात ना ह्या बुगड्या, इतकं जास्त की म्हणजे माझ्याकडे शब्द नाही अक्षरशः. तर आता मी लावत नाही व्यवस्थित, अडकवते फक्त. इतकं भारी दिसतं ना हे इथं असं, म्हणजे एकच नंबर दिसतं. तर याच्यामध्ये दोन दोन बुगड्या आहेत. ते कुठे गेली? हा एक आहे इथं. त्यानंतर ना हे अशी छोटी छोटी दोन कानातले आहेत बघा, छोटी छोटीशी, मस्त आहेत. सगळं नाही आता उघडत. आणि सेम नथ, आणि हिची नथ आहे ना खूपच भारी आहे, म्हणजे इतकी छोटीशी आणि इतकी मस्त आहे ना, माझ्या चेहऱ्याला सूट होईल ना अशीच आहे. पण ही ना प्रेसची नाहीये, ही डायरेक्ट घालायची आहे. पण आता मी छोटा कडा घातला ना तर माझी डायरेक्ट वरून जाते आता नथ, कारण आधीचा माझा मोठा होता ना ते, तर मला बसवता येत नव्हतं. आता छोटा आहे त्याच्यामुळं कोणती पण नथ इझिलीच जाते. आम्ही गावाकडे पण ट्राय केलं होतं तर जात होती. हा झाला आपला पहिला सेट. आणि याची प्राइस आहे मला वाटतंय 220 वगैरे अशी काहीतरी आहे. जास्त काही प्राइस नाहीये, अगदी कमीच आहे. सगळ्या ज्वेलरी सेटची प्राइस ना खूप जास्त कमी आहे. मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते, त्याच्यामुळे आपला थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, कारण खूप आहे ज्वेलरी, खूप आहे. आणि मी सगळे एकाच व्हिडिओमध्ये दाखवायचं ट्राय पण करते. हे वाला दुसरा आहे. दुसरा सुद्धा आपल्या हाती मोत्यांचा सेट लागलेला आहे, म्हणजे आज काय मोत्यांची पहिले काय माहित. आणि हे बघा, हे थोडंसं वेगळं आहे, त्याच्यापेक्षा सेम नाहीये, सिमिलर नाहीये, थोडं वेगळं आहे. हे बघा, हे असं लॉंग आहे. आणि हे पण मला ना इतक्या दिवसांपासून पाहिजे होतं, म्हणजे इतक्या दिवसांपासून ना की चंद्रकोरचं आहे हे. तर माईकला थडकल्यामुळे ना माझा आवाज थोडा इकडे तिकडे होऊ शकतो. इकडे घालते असं माहित.
काम करते आतमधून ट्राय करते. हे बघा इतकं सुंदर दिसतो ना हे मोत्याचं, इतकं भारी. त्यात हे चंद्रकोर ना जास्तच उठून दिसते. तर मी सिनेमॅटिक मध्येच व्हिडिओ ट्राय करते आज शूट करायचं, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांच्या डिझाईन परफेक्ट दिसाव्यात. मी बॅकचा कॅमेरा लावून ना पटापट पटापट सगळं तुम्हाला दाखवून मोकळी झाली असती, पण मला व्यवस्थित सांगायला आवडतं की हे कसं आहे ते कसं आहे. आणि ह्याच्यावरती ना अशी छुटकुशी नथ आहे बघा, दिसते एकदम छुटकुशी आहे. सिनेमॅटिकने मी ट्राय करते तुम्हाला दाखवायचा सेम. आणि छान असे हे चंद्रकोरचे ना कानातले. मला असं वाटत होतं की ह्याच्यावरती नथ त्यांनी दिली ना तर ती नथ पण त्यांनी चंद्रकोरची द्यायला पाहिजे होती, पण ठीक आहे आपल्याला काय तेव्हा. ही पण मस्त वाटते, डायमंड सेमच आहे ग्रीन ग्रीन कलरचा. पण हा सेट ना खूपच भारी आहे. आणि हा 170च्या आसपास आहे, 170 वगैरे. आता ॲक्युरेट प्राइस मला माहीत नाही आहेत, जशा मला आठवतील तशा मी सांगेन, किंवा कमी जास्त असं मी सांगेन. तुम्ही त्यावरतीच ही राहू नका की बाबा तेवढीच असेल. तर हे रुद्रला आमच्या वाटलं की त्याच्यासाठी काहीतरी म्हणून त्याने ओपन केलं होतं. तर आता इनविजिबल मंगळसूत्राचा खूप ट्रेंड आहे, खूप म्हणजे खूप. आणि याला ना असं छानसं लॉक पण आहे बघा, असं लॉक आहे चेनला वगैरे असतं ना त्या टाईपचं. आणि जस्ट आणि हे मेन गोष्ट म्हणजे हे पेंडंट मला इतकं आवडलं ना, कारण हे ना लक्ष्मीचं पेंडेंट आहे बघा. तुम्हाला दिसतंय की हा दिसलं, हे बघा लक्ष्मीचं पेंडेंट आहे. इतकं सुंदर वाटणार आहे ना हे, खूप म्हणजे खूप खूपच भारी दिसणार आहे इनविजिबल. म्हणजे कुठल्या पण लुक वरती ना खूप मस्त दिसतं. हा थोडासा नेकचा जो पार्ट आहे ना ड्रेसचा, थोडासा असा पसरट घ्यायचा ड्रेस किंवा ब्लाउजचा, मग हे खूप सुंदर दिसतं. अजून थोडा गळा मोकळा मोकळा असेल ना तर ते अजून जास्त उठून दिसतंय. मग एकच नंबर, खूप मस्त आहे. आणि हे इनविजिबल वाला जास्त महाग नाही, 70-80 रुपये असं काहीतरीच भेटतं, जास्त काही महाग येत नाही. तुम्ही बाहेर मार्केटला जर घेतलं ना तर 50 रुपये पर्यंतच येईल. पण आपल्याला जाणं ते शोधणं मेन तसं सापडत नाही, मेन तर डिझाईन सापडत नाहीत. हा तर लय मोठा इश्यू आहे. म्हणजे मी तर अगदी घरातून कुठेही जात नाही. मी अगदी असं एक क्लचर आहे ना ते सुद्धा मी ऑनलाईन घेतलेत असे गट्टेच्या गट्टे. मी त्याच्यातूनच यूज करते, मी बाहेरून काही आणत नाही. माझ्याच्याने कुठे जाणं पण होत नाही, आणि ते जाऊन तिकडं ह्या गरमीच्या दिवसात तर घरातून बाहेर निघू वाटत नाही, ऊन कसलं आहे बाहेर. त्यानंतर ना हा पुढचा सेट आहे, तर हा मोत्यामध्येच आहे सेम, पण याचं ना थोडीशी डिटेलिंग त्यांनी वेगळी केलेली आहे. तुम्हाला दाखवते सर्व. कारण हे ना थोडं पारंपरिक लुक जातं. तुम्ही जर खणाची साडी तुमच्याकडे असेल ना, खण खण साडी किंवा मग अशी इरकल टाईप साडी असेल ना, तर तुम्ही हे वाला ट्राय करू शकता. हे मला इतक्या दिवसांपासून घ्यायचं होतं, म्हणजे घ्यायचंच होतं. हे बघा, इतक्या दिवसांपासून पाहिजे होतं, फायनली माझ्याकडे आलंय. कसं वाटतंय, एक नंबर ना. नथ आहे हे खाली पूर्ण अशी नथ. मला माहित आहे तुम्ही हे बाहेर घ्यायला गेलं ना इतकं महाग लावणार आहेत ना लोक, म्हणजे इतकी किंमत सांगतात. आणि ह्याची चांगली गोष्ट सुद्धा आहे की ह्याच्यासोबत पण अशा बुगड्या आहेत. हे बघा. आणि ह्याच्यासोबत ही अशी छुटकुशी नथ आहे. तर आजच्या ज्या नथ मी दाखवते ना त्या आतापर्यंत तर मी जेवढ्या दाखवल्या तेवढ्या सगळ्यांना वरून घालायच्या आहेत, प्रेसच्या नाही आहेत. आणि त्याचे कानातले इतके सुंदर आहेत ना, नथचेच कानातले आहे, म्हणजे जसं जे मंगलसूत्र आहे ना तसंच आहे. तुम्हाला ना वटपौर्णिमेसाठी खूप झंकी पंकी लुक नको असेल, सिंपल सोबर एक नंबर सेट. आता मी विचार करते की मी कोणता घालू, कारण मला सगळेच आतापर्यंतचे तुम्हाला हे तिन्ही दाखवले ना, तर तिन्ही सेट इतके जास्त आवडलेत की आता मी खूप जास्त कन्फ्यूज आहे की काय करावं नेमकं. ट्राय करेन. तसे काही महाग नाही, आणि मला लागतेच ज्वेलरी साड्यांवरती, किंवा मग मला गावी पण द्यायची असते तर मग लागतेच. तर मी आता ज्वेलरीचे प्रमोशन करायचे सोडले, त्याच्यामुळे मी स्वतःच्याच पैशाने घेते. कारण ज्वेलरी वाले काय करतात ना, नाही सांगत, जाऊ द्या, पैसे नाही देत ज्वेलरी वाले. ते म्हणतात आमच्या ज्वेलरीवरतीच करा, असं प्रॉब्लेम आहे. हे बघा, हे किती सुंदर आहे ना कानातले, आहे ना, झुमका. आय डिझाईन कसले आहे, कमळात बसलेली महालक्ष्मी ह्याच्यावरती. हे बघा, कमळात बसलेली महालक्ष्मी काय दिसते, एक नंबर, कसलं भारी. आणि ह्याचं हे जे चोकर आहे ना, तो चोकर तर बघा फक्त, आहा काय भारी दिसतोय, कसला मस्त सुपर लुक दिसतोय, कसलं भारी वाटतंय ना. तरी मी काय करत नाही चेहऱ्याला, फक्त माझी टिकली आहे, नाही तर मी ना पावडर पण नाही, लिपस्टिक काय लावत नाही, तर ते सगळं केलं ना. आणि हे तुम्हाला ट्राय करून दाखवलं ना, मग तर काय, आपण अगदी याच्या प्रेमांतोडी इतकं हे सुंदर आहे. तरी मगाच्या सेटची नथ आहे, याच्यातून त्याच्यात जायची.
मला तर आजच्यातली ना सगळी ज्वेलरी खूप आवडते आणि मी याच्या आधी ज्वेलरीचे हॉल बनवलेत पण मी थोडी वेगळी वेगळी दाखवले. मग ह्यावेळेस ना थोडी वेगळीच घेतली. सिमिलर एक पण नाही मागच्या सारखं. आता ह्यात आहे ना ते सगळंच वेगळं आहे. आणि यात आहे ना हा फुल सेट आहे. आणि हा मला वाटतं थोडासा महाग आहे, 300च्या वरती आहे हा. कारण हा पूर्ण मॅट फिनिश मध्ये आहेच पण सगळं याच्यामध्ये. आता आपल्याला सगळंच तर बाहेर हा सेट ना आपल्याला 1,500च्या आसपास जातो. अगदी मी गावाला गेलते ना माझ्या दिराच्या लग्नाला, एवढंसं छोटासा चोकर मी माळशिरस मध्ये बघितला, त्याने 950 रुपये प्राइस सांगितली होती. हा असेल तर थोडासा क्वालिटी मध्ये आहे पण हे हा पण प्युअर मॅट फिनिश मध्ये आहे बघा. हे लॉंग आहे आणि हे असं ना मोराची डिझाईन याच्यावरती. तुम्हाला मी जवळून दाखवते. असलं सुंदर हे वाटणार आहे ना ज्यावेळेस आपण ट्राय करू, तर मी हेच शक्यतो ट्राय करेल. आणि मी खूप जास्त कन्फ्यूज आहे की मी कोणता वटपौर्णिमेला ठेवू. कारण हा जर सेट ट्राय केला ना तर पैठणीच्या ह्याच्यावरती इतका सुंदर लुक येणार आहे पैठणीवरती. हा त्याच्या वरचा छोटासा चोकर आहे, म्हणजे हा पूर्ण सेटच आहे. पूर्ण आपल्याला दुसरं काहीच ट्राय करायची गरज नाही, पूर्ण सेट. हे बघा सेम त्याच्यासारखी सेम डिझाईन आहे मोराची. हे पण सगळं सेम आहे, ते थोडं लेंथ मध्ये कमी आहे. वरतीसाठी ही वरती येणार, हे त्याच्या खाली येणार ते लांबवालं. आणि हे जे आहेत ना त्याचे इयरिंग आहे, तर हे मी तुम्हाला पर्सनली ओपन करून दाखवते कारण माझ्याकडे असे कधीच नव्हते, नाहीच आहेत. नाही तर झुमके टाईप तर आहेत, नाही तर काहीतरी वेगळंच. पण मला अशा टाईपचे ना खूप दिवसांपासून हवे होते. हे बघा अटकला एक वर, नाही तर तो म्हणाल तुटकं दाखवते का काय. दिसतंय? अरे दिस की, दिसतच नाही. दिसलं दिसलं. आणि हे याची जोड आहे. कसं दिसतंय? मी अशा टाईपचं नाही कधीच नाही ट्राय केलं हे, कधीच. मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आणि मी सगळी ज्वेलरी ट्राय करणार आहे. एक पण नाही असं नाही, सगळी ट्राय करणार आहे. मला जी आवडेल ते. हे पूर्ण मॅट फिनिश आहे त्याच्यामुळे बिंदास्त घेऊ शकता तुम्ही. मी तर घेतलंच आहे. त्यानंतरचे पुढचं आहे, तर ह्याच्यामध्ये बघा असे हे पण येतात स्क्रो, डबल टिबल स्क्रो येतात ह्याच्यामध्ये. त्यामुळे ऑनलाईन पण काय खराब बिराब काही नसतं बरं का. हे तर ना इतकं भारी आहे ना, म्हणजे ज्यांना खूपच सिंपल सिंपल आवडतं ना, काहीच नाही एकदम लॉंग मंगलसूत्र घालायचं आहे पण ते जास्त महाग नको. आता तुम्ही बघितलं ना असे मंगलसूत्र असतात ना जे लॉंग 1000-1500 अशाच रेंज मध्ये असतात, असे स्वस्त मिळत नाही. तर हे बघा ह्याचं पेंडेंट बघा फक्त तुम्ही पहिलं कसलं आहे, किती सुंदर आहे. थोडं छोटं वाटतंय मला, असं वाटतंय थोडं मोठं पाहिजे होते. आता हे माझ्यासाठी एकदम सुंदर दिसणार कारण मी लहान आहे. हे बघा आणि हे पूर्ण असं ना चेन आहे. आणि हे मी म्हणजे तुम्हाला 100% खात्री देऊन सांगते, तुम्हाला हे इतकं स्वस्त 100-150, 100 की 80 असं 100च्या आसपास काहीतरी आहे, 150च्या कुठंच नाही भेटणार. कुठेच हे मंगलसूत्र इतकं सुंदर दिसणार आहे ना. लुक तर बघा, तुम्हाला दाखवतो. बघा किती सिंपल आणि सोबर, इतकं भारी दिसतंय. जर आपल्याला बाहेरच कुठे जायचंय वगैरे तर. आणि हे सोय सुद्धा फुल मॅट फिनिश मध्ये. आणि हे त्याचे कानातले, या कानातल्यालाच पण स्क्रो आहेत आणि त्याच्यासोबत डबल पण स्क्रो येतात. हे बघा इतके सुंदर आहेत ना हे, खूप म्हणजे खूप. आणि याची प्राइस तेवढीच आहे काहीतरी, ह्याच्यावर प्राइस नाही दिलेली. त्यानंतरच हे पुढचे काय याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये ना मंगळसूत्र चोकर आहे ह्याच्यामध्ये. आतापर्यंत आपण जे गोल्डचे चोकर बघितले ना सेम तसंच, फक्त हे ना मला खूप आवडलं. म्हणजे खूप इतकं सुंदर याची डिझाईन ना, इतकं. आणि तुम्हीच सांगा आता तुम्हाला हे बाहेर किती रुपयाला भेटेल, तुम्हीच सांगायचं, मी तर सांगणारच नाही. तुम्हीच सांगा. इतकं सुंदर आहे ना, इतकं भारी आहे ना हे. एवढी त्याची हाईट राहणार आहे, म्हणजे बघा आता आपण ट्राय जर केलं ना, हा तर एवढी हाईट येईल याची. पण काय दिसतंय, काय लुक वाटतोय याचा, एवढा भारी लुक वाटतोय ना. आणि फुल्ली हे सुद्धा ना इतकं सुंदर, इतकी सोबर आणि एकदम इतकी म्हणजे अशी हेवी डिझाईन आहे. खूपच असं सिंपल सिंपल डिझाईन आहे बघा. असं खूप भरलेलं आणि हे तसं तसं नाही, खूप सुंदर वाटतंय हे. आणि ह्याचे कानातले तर मला त्याच्यापेक्षा जास्त आवडले. हे पण 100च्या आसपासच आहे, महाग नाहीये जास्त.
आणि हे आपल्याला कसं ड्रेसवरती कुर्तीजवरती आपण घालतो ना त्यावेळेस, किंवा आपण मंदिरात चाललोय नॉर्मली, किंवा बाहेर कुठे चाललोय ना, तर हे खूप भारी दिसते. इतकं भारी लुक येतो ना, एकदम मस्त. त्यानंतर ना हे पुढचं, आणि तुम्ही सगळे बघितलं, सगळी ज्वेलरी ना पाउच पॅकिंग, बॉक्स पॅकिंग येते सोबत, त्याला बलून ते पण राहते. आणि हा आहे चोकर, आणि हा ना खूपच व्हायरल आहे मिशोचा चोकर, मग म्हणलं आपण पण ट्राय करूया. आता तुम्हाला कसा दाखवता येईल बघा. असं धरते पहिला ना, हे बघा असं. आणि ह्यातला जो डायमंड आहे ना, काय ह्याला काय ते आता न्यू आलंय बघा, काय त्या स्टोनचं नाव आहे आता माझ्या लक्षात होतं, आता विसरली. तर तशातला हा स्टोन आहे बघा, आता खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तो स्टोन, तशा टाईपचे आहे ते. आणि इतकंच नाही तर ह्याचा हा जो आहे ना पिंक कलरचा, तर ते आपण कलर वाईज चेंज करू घेऊ शकतो. पण मी शक्यतो अशी साडी ट्राय करणार आहे, त्याच्यामुळे मग मी हाच कलर घेतला. आणि हा इतका सुंदर दिसणार आहे ना चोकर, आणि याच्यावरती सुद्धा डबल डबल आपल्याला स्क्रो मिळतात. हे बघा कानातलं, काय म्हणता येत आता, खूपच ट्रेंडिंगला आता ते हे वालं, काय नाही नाही आठवत नाहीये मला, पण हे आता खूप ट्रेंडिंग आहे डिझाईन, म्हणून मी हा वाला घेतला. आणि हा खूप भारी दिसणार आहे ज्यावेळेस मी घालेल ना त्यावेळेस. तुम्ही ट्राय पण करून बघूया आपण कसा दिसतोय. बघा कसला भारी दिसतोय ना. आता हे माझ्या माईक मुळे ना मला व्यवस्थित ट्राय नाही करता येते, नाहीतर व्यवस्थित ट्राय करून दाखवलं असतं. त्यानंतर आता पुढचं, तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेचा जो ज्वेलरीचा व्हिडिओ मी हॉल केला होता ना, तो माझा व्हिडिओ मध्ये 2च प्रोडक्ट दाखवलेत इन्स्टाला, आणि माझा 3 पॉईंट किती मिलियन व्हिडिओ गेला होता तो, म्हणजे ज्वेलरीचा. इतका जास्त व्हायरल घेते, इतकी जास्त ज्वेलरी आवडते लोकांना मी घेतलेली. त्यात स्वस्त आहे असं मी जास्त महागड्या वस्तू दाखवत नाही, कारण आपल्या काय बजेटच्या बाहेर, मी माझ्या बजेटच्याच बाहेरच्या नाही दाखवत, बाकीच्यांच्या नाही, माझं माझं बघते मी. मला असं वाटतं स्वस्तात ठीक आहे ना, आपल्याला काय फरक पडतो. हे बघा, हे वाले कसले सुंदर आहे झुमके, एकदम सुंदर वाटतायत. कसला भारी लुक दिसतोय नाही. आणि जास्त जड पण नाही, म्हणजे खूप असे भारी भारी पण नाही, हलके ते मस्त वाटतायत. आणि ह्याच्यावरचा हा चोकर आहे, आणि हा ना काहीतरी 130 रुपयाला का 125 रुपयाचा आहे, हा असा दिसणार. सगळेच खूप भारी दिसतात. आपण सगळेच जण आता काय म्हणजे वटपौर्णिमेला कुणीच हेअर ओपन नाही ठेवत, सगळेजण काय करतात ना, पॅक हेअर असं, एक तर असं बो बांधतात, बोच म्हणते ती काय, बन बांधतात, नाहीतर मग असं वेणी घालतात, अशा टाईपची हेअरस्टाईल आपण करतो. त्याच्यामुळे मग ह्याच्यात नाही वाटतं काय, त्याच्यामुळे मग असं ही वालीच अशी, असे चोकर भारी दिसतात जर आपण असे, असे मी आता जशी वर बांधलेत ना तशी टाईपची केस ट्राय करायची असेल तर. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी बन साठी लागणारे जे हेअर ऍक्सेसरीज राहतात ना, ते आपण दाखवू का तुम्हाला शॉपिंग हॉलमध्ये, कारण ते आपण मिशोवरती खूप भारी आहेत. असं इकडनं फ्लावर लावा, ही इथे असा पिना लावून हे बो फुगवा, ते तशा टाईपचं. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, म्हणजे मी जर शाळेत होती ना तेव्हापासून पुरीना अशी हेअरस्टाईल इथं बांधायची, मी कधीच नाही ती वाली केली ट्राय, कधीच नाही. पण आमच्या वर्गातल्या पोरी बांधायची. पण आता ना अगदी पहिलीपासून सुद्धा कोणी सुद्धा तशी हेअरस्टाईल करत नाही. तुम्ही गावाकडे बघा, आता सगळ्या पोरी म्हणजे एकदम स्टँडर्ड हेअरस्टाईल करतायत. तर असं मंगलसूत्र जर तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला किती रुपयाला पडेल सांगा मला. बघा हे कसलं भार आहे, फुल्ली मॅट फिनिश आहे, कसलं सुंदर दिसतं. आणि लेंथ बघा किती आहे फक्त याची. मलाच विश्वास आहे की मला खूप जास्त लेंथ होईल, कारण मी लहान आहे. पण तुम्ही हे बिंदास घेऊ शकता जर तुमची तब्येत हाईट जास्त असेल. म्हणजे हाईट आहे पण माझी तब्येत नसल्यामुळे मला काय होतं ना, ते खूप असे दिसतं. पण मला हे मला वाटतं की छान वाटेल. एवढी हाईट, हा एवढी ठीक आहे, मला चालते एवढी हाईट. मला असं वाटतं की जास्तच हाईट दिसेल काय, पण नाही ठीक आहे. एवढंच नाही तर याच्यासोबत आपल्याला छान क्यूट क्यूट सुंदर असे ना हे आहेत, कानातले आहेत. आणि ह्यावेळेस ना मी जास्त करून झुमक्यामध्ये नाही ट्राय केलं, कारण मागचा शॉपिंग हॉल दाखवला होता ना त्यामध्ये मी तुम्हाला जास्त करून झुमकेवाले इयरिंग्स दाखवले होते सगळे. हे सगळं ना नीट ठेवावं लागतंय, नाहीतर होतंय असं की त्याचे स्क्रो डबल डबल आल्यामुळे हरवतात. उगच कोणाची नासाडी नको करायला असं. हे बघा, मला वाटतं हे मला मोठे होतील.
तर हे थोडेसे मोठे दिसत आहेत माझ्या चेहऱ्याला, असं मला वाटतंय. बाकी तुम्ही सांगा हे कसं वाटतायत. मस्त आहे. आणि ह्याची पण प्राइस काहीतरी कमीच आहे, 150च्या आसपास. 150 काय माहित नाही, प्राइस एवढी नाही लक्षात, पण कमी आहे, जास्त नाहीये. आणि आता हे सगळ्यात शेवटचं, आणि हे सुद्धा ना लॉंग मंगलसूत्रच आहे, पण थोडस वेगळं आहे. आणि आता मिशोवरती ना ते 1200 वाले ते तसले काय 1000-900 वाले ते पण आलेत मंगलसूत्र, जे इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला आहेत. पण मी नाही ते दाखवलं, म्हटलं कोण घेणार आहे एवढं महागडा, पण मी नाही घेऊ शकत, तर बाकीचे मला माहित नाही. पण मी असं आहे बघा, हे किती सुंदर आहे. सिंपल सोबर आहे. मला ना जास्ती करून साडी नेसावी लागते, तर मग सारखं एकच एकच लय वैताग येतो, म्हणून मी हे वाले घेतले. आणि ह्याच्यासोबत ना हे मस्त असे ना छोटे छोटेसे कानातले, जास्त मोठे नाही. ते वाला शक्यतो मी रिटर्न देईल, कारण त्याचे कानातले मला मोठे वाटतायत, नाही चांगले वाटणार. ह्याचे बघा, ते वाले छान दिसत होते का हे वाले छान दिसत आहेत, मला कमेंट मध्ये सांगा. कारण मला एक पाहिजेच असेल लांबवालं. तर ही सगळी होती आपली आजची ज्वेलरी. तुम्हाला यातले काय काय आवडले ते कमेंट मध्ये सांगा. सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेल. जे पण आवडतंय तुम्हाला ते तुम्ही बिंदास्त घेऊ शकता. बाकी तुम्हाला जर हेअर ॲक्सेसरीज वरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये तसं नक्की सांगा. मी तसं पण सगळ्या हेअर ॲक्सेसरीज मागून एखादा हॉल व्हिडिओ बनवेन. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.